हॅलो फ्रेंड्स, आजचा आपला हा व्हिडिओ राहणार आहे अमेरिकन हायर एज्युकेशन बद्दल. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की अमेरिकेमध्ये 40% जे विद्यार्थी असतात ते हायर एज्युकेशन घेतच नाही, म्हणजे त्यांना कॉलेज माहीतच नाही, तर ते जातात कुठे लेबर फोर्समध्ये. तर ते व्हिडिओ तुम्ही पाहिलं नसेल तर नक्कीच बघा, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला समजायला सोपं पडेल. तर आज आपण हायर एज्युकेशन 60% उरलेले 60% विद्यार्थीबद्दल बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर हा माझा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर 60% विद्यार्थी जसे की आपल्या भारतामध्ये 12वीचे पर्सेंटेज आणि सीईटीचे मार्क्स आणि जे एंट्रन्स एक्झामच्या याच्यावर नुसार मुलांचं पुढचे एज्युकेशन ठरलेलं असतं. तर अमेरिकेमध्ये असं बिलकुलच नाही. तर अमेरिकेमध्ये कसं एज्युकेशन आहे, तर सुरुवातीची आपल्याला थोडं मागे जावं लागेल. तर हायर एज्युकेशनसाठी मुलांची सुरुवात होते 9व्या वर्गापासून. 9वी, 10वी, 11वी आणि 12वी. तर 9वी, 11वी, 10वी आणि 12वीचे मार्क्स म्हणजेच ग्रेड ए ग्रेड म्हणजे फर्स्ट क्लास असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एसीटीची एक्झाम, जसं आपल्या इंडियाला सीईटीची एक्झाम असते, तसंच इथं एसीटी आणि एसीटीची एक्झाम असते. तर एसीटी म्हणजे काय, कॉलस्टिक असाइनमेंट टेस्ट. तर अशी एक्झाम असते. आणि अमेरिकन अमेरिकन कॉलेज टेस्ट, दोन एक्झाम अशी असतात. त्याच्यातली जास्तीत जास्त मुलं एसीटीची एक्झाम देतात अमेरिकेमध्ये. तर त्याच्यामध्ये पण मुलं 1600 पैकी 1600 गुण मिळवलेले मुलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी क्रीडामध्ये किंवा कोडिंग, कोणत्या लिडरशिपमध्ये छान काही जमतं का त्याला, ते बघितलं जातं प्रॅक्टिकली. तर अमेरिकेमध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिकली शिकवले जाते. तर तुम्हाला माहीतच आहे. तर अमेरिकेमध्ये शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. तर जसे की भारतामध्ये वर्गामध्ये म्हणतात की अबकड, तर इथं बिलकुल असं नाहीये. तर अबकड क्लासपेक्षा इथं नाही, विद्यार्थी 9व्या वर्गातच असतो, पण त्याचं 3 क्लास असतो. तर 3 क्लास कोणते आता, तर एक असतो रेग्युलर क्लास, म्हणजे रेग्युलर क्लास आणि ऑनर्स क्लास आणि एक एपी क्लास. तर हे 9 ग्रेड पासून स्टार्ट होते 3 क्लास. तर असं तर बघायला गेलं तर 6 ग्रेड पासून ऑनर क्लास चालू होतो, पण 9 ग्रेड पासून त्यांना जास्त सिरियस मध्ये समजले जातात. तर याची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते. तर अमेरिकेमध्ये जेव्हा मुलं 9व्या वर्गात असतात त्या रेग्युलर क्लास, आता रेग्युलर क्लासमध्ये जे विद्यार्थी 9वीतच आहे, पण त्यांना 9वीतलंच शिकवलं जाईल, कारण की रेग्युलर क्लास आहे सिलेबसनुसार. तर 9व्या वर्गाचं शिकवलं जाईल, पण ऑनर क्लासमध्ये थोडंसं त्याच्यापेक्षा जास्त शिकवलं जाईल. मुलाची अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी किती आहे त्यानुसार. तर दुसरी गोष्ट म्हणजे एपी क्लासमध्ये त्याच्यापेक्षा जास्त, थोडा हार्ड अजून. तर याच्यामध्ये या 2 क्लासमध्ये कमी मुलं असतात, पण रेग्युलर क्लासमध्ये मात्र जास्त मुलं असतात. तर या 3 क्लासबद्दल आपण पाहिलं की याच्यामध्ये आणि एसईटीमध्ये मार्क बघूनच मुलांची इथं अमेरिकेच्या मुलांचे फ्युचर असते. कोणत्या डिग्रीला जायचं, काय करायचं, डॉक्टर, इंजिनियर बनण्यासाठी किंवा गव्हर्नमेंट जॉब करण्यासाठी. तर आता आपण बघूया जे मुलं याच्यामध्ये एसीटीची एक्झाम मध्ये बसणारे मुलांची टक्केवारी जर पाहिली तर 60 ते 70% विद्यार्थी एसीटीची एक्झाम मध्ये बसतात. पण पास होणाऱ्याची विद्यार्थीची संख्या पाहिली तर 15 ते 16% असतात. तर त्याच्यानंतर आता त्यांना ऍडमिशन कुठे मिळणार, तर अमेरिकेमध्ये त्यांना ऍडमिशन कुठे मिळणार, तर त्यांना असते कम्युनिटी कॉलेज. आता हे कम्युनिटी कॉलेज काय, तर असोसिएशन डिग्री डिप्लोमा असते 2 वर्षाचा. म्हणजे आपल्या भारतीय भाषेमध्ये डिप्लोमा, पण ते असोसिएशन सर्टिफिकेट कोर्स म्हणतात. तर ते 2 वर्षाचा डिप्लोमा करतात. तर डिप्लोमामध्ये काय काय असतात की प्रत्येक विषयाचे असतात, जसे की कम्प्युटरचे असतात, टेक्नॉलॉजी, आणखीन बऱ्याच बिझनेसचे असतात, एज्युकेशनल डिप्लोमा असतात, म्हणजे टीचिंग करण्यासाठी, टीचिंग लेवलला शिकवण्यासाठी, आणखीन फायनान्शियल असतात. तर अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डिप्लोमामध्ये मुलं प्रवेश करतात, विद्यार्थी प्रवेश करतात. तर त्या डिप्लोमामध्ये प्रवेश करण्याचे एक कारण अजून आणखीन एक असं आहे की त्या डिप्लोमा करून मुलं स्वतःचे खर्च पण भागवतात. तर त्याच्यामध्ये जे डिप्लोमा घेताना त्यांना जे खर्च असतो, कम्युनिटी कॉलेजमध्ये खर्च थोडा कमी असतो दुसऱ्या डिग्रीपेक्षा. तर याच्यामध्ये खर्च जर इंडियन रुपीजमध्ये पाहिलं तर स्टेटनुसार असतो आणि कॉलेजनुसार पण असतो. तर टेस्ट जे त्याचं एरियानुसार जर पाहिलं तर त्याचं जे कॉलेजची फीज असते, तर 2 वर्षाचं असते डिप्लोमा, तर त्याचं फीज असते 15 लाख पासून स्टार्ट होते. तर स्टेटवर डिपेंड आहे आणि कॉलेजवर सुद्धा. तर 15 ते 30 लाख रुपये खर्च असतो. पण बाकीचे जे डिग्री असते
त्याच्यापेक्षा अजून जास्तच आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मुलं कम्युनिटी कॉलेज जॉईन करतात. तर या कम्युनिटी कॉलेजमध्ये जॉईन करणारी मुलं, फ्रेशर मुले किती असतात? फक्त 17% मुलं फ्रेशर असतात. आणि बाकीचे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जे 40% मुलांना कॉलेज माहीत नसते, ते मुलं, काही मुलं इथं आलेले असतात. म्हणजे कम्युनिटी कॉलेजमध्ये आलेले वेगवेगळ्या वयोगटातले विद्यार्थी असतात. तर इथं अमेरिकेमध्ये एज्युकेशन घेण्यासाठी कोणतीही वयोमर्यादाची अट नाहीये. कोणत्याही एजमध्ये कोणतीही डिग्री घेऊ शकतं विद्यार्थी, ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांना. तर आता आपण पाहिलं याच्यामध्ये कम्युनिटी कोर्समध्ये पण 2 प्रकारचे कोर्स असतात. तर ते 2 प्रकारचे कोर्स कोणते? तर एक कोर्स असतो डायरेक्ट जॉब मिळून देणारा आणि एक असतो डायरेक्ट डिग्री लेवलला प्रवेश मिळणारा. तर जास्त तर विद्यार्थी काय करतात? तर ज्यांना जे आवडतं त्याच्यामध्ये ते जातात. तर डिग्री लेवलला जे जाणारे विद्यार्थी आहे, ते विद्यार्थ्याची जी संख्या असते तर 20% ते 30% असते. तर त्यांना डायरेक्टली 3rd इयरला प्रवेश मिळतं डिग्री लेवलला. तर त्यांच्या विषयानुसार त्यांनी कोणता कोर्स निवडला होता कम्युनिटी कॉलेजमध्ये, त्यानुसार त्यांना मिळून जातं तिथं ऍडमिशन तिसऱ्या वर्षी. तर त्याच्यानंतर 4 वर्षाची डिग्री असते अमेरिकेमध्ये. तर आता डिग्री लेवलमध्ये कोणती डिग्री असतात? आपल्या इंडियाला आहेत त्या डिग्री, बॅचलर डिग्री. तर त्याच्यामध्ये डिग्री लेवलला जर पाहिलं, त्याची फी जर पाहिली, तर डिग्रीला जर 12वी नंतर आलेले जर डायरेक्ट जर ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तर फी आहे त्याची 60 लाखापासून स्टार्ट होते. ते पण एरिया स्टेटनुसार आहे आणि कॉलेजनुसार आहे. सेम कम्युनिटी कॉलेज सारखं. तर 60 ते 80 लाख पर्यंत त्याची फीज पडते 4 वर्षाची. तर बाकीचं डॉक्टर इंजिनियर साठी जे फी असते इथं अमेरिकेमध्ये, तर डॉक्टरसाठी फी जी असते तर त्याच्यामध्ये डॉक्टर इंजिनियर झालेले ते मुलं असतात, जे मुलं सगळ्या गोष्टीमध्ये टॉप असलेले. तर त्याच्यामध्ये पण काही मुलं असते की फुल राईड स्कॉलरशिप मिळालेले, ते पैकीच्या पैकी मार्क मिळालेले मुलं. तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे मुलं आहेत. तर डॉक्टर इंजिनियर जे होणारे मुलं असते त्यांची टक्केवारी जर पाहिलं तर डॉक्टर होण्याची जे विद्यार्थी डॉक्टर होतात त्याची जास्तीत जास्त 1 ते 2 टक्केवारी आहे अमेरिकेमध्ये. आणि इंजिनियरसाठी 7 ते 8% असं टक्केवारीमध्ये पाहिलं तर एवढे विद्यार्थी वर्षाला बनतात. तर आता यांची फीज जर पाहिली डॉक्टर इंजिनियरची, तर इंजिनियरची जे फीज असते पूर्ण वर्षाची तर 1 करोड आणि डॉक्टरची फीज 1 ते 2 ते 3 करोड. कारण डॉक्टर इथं जे डिग्री असते तर 10 वर्ष लागते डॉक्टर बनायला. तर त्याच्यामध्ये आता हे झालं आपलं पूर्ण. तर आता आपण बोलूया की हे जे कम्युनिटी कॉलेज असो, डिग्री कॉलेज असो, तर सगळ्या कॉलेजसाठी एवढी मोठी फीस विद्यार्थी आणतात कुठून? तर त्यांच्यासाठी असते स्कॉलरशिप. तर गव्हर्नमेंट त्यांना स्कॉलरशिप देतो. तर कम्युनिटी कॉलेजमध्ये पण गव्हर्नमेंट ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्या लोकांना फुल स्कॉलरशिप, एक गिफ्ट म्हणून स्कॉलरशिप देतो. जेवढे फीज लागते त्या विद्यार्थ्याची शिकायची इच्छा असेल तर पूर्ण स्कॉलरशिप देतं. नीड बेस्ड स्कॉलरशिप म्हणतात त्याला. तर ते स्कॉलरशिप ते मुलांना देतात. जे मध्यमवर्गीय लोक आहेत आणि त्यांना शिकायचं आहे आणि मार्क पण कमी आहे तर त्यांना लोन घ्यावं लागते, एज्युकेशनल लोन. तर त्यांना पण लोन कमी व्याजदरात लोन मिळून जातं. तर ते कॉलेज संपल्यानंतर ते लोन 2 ते 3 वर्षात विद्यार्थी फेडून टाकतं. आणि जे एज्युकेशन डॉक्टर झालेले ते पण सेम तसंच करतात, लोन घेतात आणि फेडून टाकतात 2 ते 3 वर्षात. पण याच्यामध्ये पण एकदम जास्त हुशार असलेले मुलं तर 2 ते 3% वर्षाचे जे ते फुल राईड स्कॉलरशिप जे मिळतं त्या विद्यार्थी ते 9वी 10वी 11वी मध्ये टॉपर ग्रेडमध्ये आलेले आणि बाकीच्या कोडिंगमध्ये, बाकीच्या ऍक्टिव्हमध्ये पण सगळ्यात जास्त हुशार असलेले विद्यार्थी आणि एसएटीची एक्झाम मध्ये पैकीच्या पैकी 1600 पैकी 1600 मार्क मिळाले विद्यार्थी. तर इथं त्यांना एक कोणती पण खाजगी कॉलेज त्यांना ऑफर करते की तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये या आणि शिका, बाकीचा खर्च आम्ही बघतो, फक्त तुम्ही शिकायला या. तर जे हुशार मुलं आहेत अमेरिकेमध्ये ते कुठंच मागे राहत नाही. त्यांना स्वतःहून कॉलेज येतं की सगळं खर्च त्यांचं करतं, फक्त तुम्ही शिकायचं असते. तर जेवढे हुशार मुलं असतात ते तिकडे जातात फुल राईड स्कॉलरशिप मध्ये. तर या फुल राईड स्कॉलरशिप मध्ये माझी एक बहिणीची मुलगी आहे, तर ती आता यावर्षी 2nd इयरला आहे. त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी माहित आहे. तर तुम्हाला यामधलं काही
प्रश्न विचारायचा असेल तर नक्कीच तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता. तर दुसरी गोष्ट म्हणजे जे कॉलेज शिकतात मुलं त्या टाइमला मुलं स्वतःचे खर्च स्वतःच भागवतात. पण फुल राईड स्कॉलरशिपमध्ये त्यांना काहीच करायची गरज पडत नाही.